पुणे महानगरपालिकेमध्ये भाजप 119 जागांसह एक नंबरचा पक्ष ठरलेला आहे, तर अजित पवारांचे राष्ट्रवादी ही दुसऱ्या क्रमांकावरती आहे. अपेक्षित असं यश जे आहे ते पुणे महानगरपालिकेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालं नाही. आपल्यासोबत स्वतः शहराध्यक्ष सुनील टिंगरे आहेत. शहरामध्ये तुम्हाला अपेक्षित असं काही यश मिळालं नाही, मात्र तुमच्या प्रभागामध्ये तुमच्या बंधूंसह 4 उमेदवार जे आहेत घड्याळाच्या चिन्हावरती निवडून आले. हे पहा, पुण्याचं आजचं वातावरण पाहिलं तर असं वाटत नव्हतं की अशा पद्धतीचा काही निकाल येईल. हा अनपेक्षित निकाल या ठिकाणी आलेला आहे, परंतु जनतेने दिलेला कौल हे आम्ही स्वीकारतो. आणि येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये जे काय आमचे म्हणजे 30 सभासद आमचे या ठिकाणी निवडून आलेले आहेत, ते जनतेचे प्रश्न एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही तिथं काम करू, जनतेच्या प्रश्नावरती आवाज उठवत राहू आणि पुढची आमची येणाऱ्या काळामध्ये आमची संघटना बळकट करून पुन्हा एकदा आम्ही चांगल्या पद्धतीने या पुणे शहरासाठी लढू. निवडणुकीच्या आधी 2 राष्ट्रवादी एकत्र होणार त्याची चर्चा होती, मात्र आघाडी म्हणून तुम्ही पिंपरी चिंचवड असेल पुण्यामध्ये एकत्र लढला. 2 राष्ट्रवादीचा एकत्रित फायदा झाला का? कारण गेल्या वेळेचं तुमचं संख्याबळ जर पाहिलं तर 40च्या वरचे होतं, ते मात्र आता घटले. हो, निश्चितपणे तसं दिसतंय. पण जर आज तुम्ही पाहिलं असेल की या प्रभाग रचना किंवा त्याच्यामध्ये अनेक गोष्टी त्याला कारणीभूत आहेत, आणि जर पाहिलं तर आजही आम्हाला ते अपेक्षित हे ठिकाणी जो काही निकाल तो नाही आहे, पण जनतेचा कौल हा अंतिम असतो, तो आम्ही स्वीकारलेला आहे. मात्र या सगळ्या निकालानंतर बरीच आता सोशल मीडियावरती चर्चा होती की अपेक्षित असा निकाल लागला नाही, म्हणजे की राष्ट्रवादीच्या जागा जवळपास 60 वरती जातील असा सुद्धा एक अंदाज होता. मात्र तुमची 2 राष्ट्रवादी मिळून 30 जागांवरतीच तुम्ही अडलेला आहात. या निकालावरती तुमचं समाधान होतंय का, की खरंच जनतेनं कौल दिलेला आहे किंवा वेगवेगळ्या टीका वेगवेगळी मतांतर व्यक्त केली जातात? आता याच्यावरती जनता सुज्ञ आहे, जनता बरोबर विचार करेल. पण आमचा आज अजेंडा फिक्स आहे. जे काय आत्ता आम्हाला या ठिकाणी आमचे निवडून आले आहेत आणि जो जनतेने दिलेला कौल आहे तो आम्ही स्वीकारून येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने जनतेचे प्रश्न या सभागृहात मांडण्यासाठी आमचे 30 जरी असले तरी ते चांगल्या पद्धतीने मांडतील आणि जनतेला न्याय देण्याचं आम्ही काम करू. म्हणजे राज्यामध्ये जरी अजित पवार भाजपसोबत सत्तेमध्ये असले तरी सुद्धा आता महापालिकेमध्ये तुम्ही विरोधात असता. आता तसा कौलच तसा आहे, त्यामुळे त्याचं आम्हाला ती भूमिका घ्यावं लागेल. पुण्याचे अनेक प्रश्न आहेत. तुम्ही जर पाहिले असेल की ट्रॅफिकसाठी लोक गेल्या अनेक वर्षापासून लढतात आहे. पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होत चाललेला आहे. हॉकर्सचा प्रश्न महत्त्वाचा निघालेला आहे. शिक्षणामध्ये आता जी काय आपली महानगरपालिकेची शाळा आहेत त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे. आज तुम्ही पाहिलं असेल की आपला पुणे शहर जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय दर्जावरती आपलं नाव या ठिकाणी आलं आहे, परंतु मराठीबरोबर इंग्लिशसुद्धा आपल्या मुलांना ह्या ठिकाणी शिकवली गेली पाहिजे पहिलीपासून, अशी माझी भूमिका आहे. आणि आरोग्याच्या विषयी जर विचार केला तर पुणे शहरातला हा जर सगळं शहर बघितलं तर 40% जनता ही गोरगरीब आणि मध्यमवर्गीय त्याच्या खालच्या वर्गामध्ये राहते. त्यामुळे त्यांना आरोग्याची चांगल्या सुविधा देणं, शिक्षण देणं, ट्रान्सपोर्ट देणं, पाणी देणं, ह्याच्यासाठी आम्ही कायम झळकत राहू. पुण्याची निवडणूक अजित पवारांच्या चेहऱ्यावरती झाली. अजित पवारांना नाकारलं किंवा राष्ट्रवादीला नाकारलं नक्की म्हणायचं काय? नाही, असं मला वाटत नाही. जर तुम्ही पाहिलं असेल तर अनेक ठिकाणचे कौल जर पाहिले तुम्ही तर खूप कमी जी मतांनी मार्जिननी गेलेलं आहे. हा एक गोष्ट आहे की विन झालेला तोच खराब पकडला जातो, पण जनतेने चांगली मतं आम्हाला पण तिथे दिलेली आहेत. पाहतोय की पुणे महानगरपालिकेमध्ये जनतेनं जो कौल दिलेला आहे आम्ही त्याचा आदर करतो आणि पुणे महानगरपालिकेमध्ये आमचे 30 नगरसेवक विरोधी पक्षाची भूमिका बजावतील अशी प्रतिक्रिया या ठिकाणी शहराध्यक्ष सुनील टिंगरेंनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विशाल रायपूर, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.